नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण CDP मधला एक खूपच महत्वाचा आणि नेहमी परीक्षेत विचारला जाणारा भाग शिकणार आहोत. तो म्हणजे CTET, TET, MHTET, UPTET, सुपर TET. कुठलीही परीक्षा असो, वारंवार विचारले जाणारे टॉप 6 शास्त्रज्ञ. ही 6 व्यक्तिमत्वे व्यवस्थित समजली तर CDP मधील जवळपास 50% प्रश्न तुम्ही अगदी सहज सोडवू शकता. चला तर मग शांतपणे एक एक करून बघूया. यामध्ये पहिले आहेत जीन पियाजे. जीन पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी दिलीये. पियाजे सांगतो की मुलं त्यांच्या अनुभवातून शिकतात. खेळताना, पाहताना, नवीन गोष्टी करताना त्यांचा विचार करण्याचा विकास होत जातो. तो मुलांच्या विकासाचे 4 टप्प्यांमध्ये विभाजन करतो. पहिला टप्पा आहे सेन्सरी मोटर, 0 ते 2 वर्षे. पियाजे सांगतो की मुलं स्पर्श, आवाज, वास, चव यांमधून जग समजून घेतात. दुसरा टप्पा म्हणजे प्री ऑपरेशनल, 2 ते 7 वर्षे. यामध्ये पियाजे सांगतो की भाषा विकसित होते, कल्पनाशक्ती खूप वाढते आणि मुलं बऱ्याच गोष्टी फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतात. यालाच इगोसेंट्रिझम म्हणतात. पियाजेचा तिसरा टप्पा म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल, 7 ते 11 वर्षे. यामध्ये पियाजे सांगतो की लॉजिकल विचाराची सुरुवात होते, कॉन्झर्वेशनचे कॉन्सेप्ट समजायला लागतात. आणि पियाजेचा शेवटचा आणि चौथा टप्पा आहे फॉर्मल ऑपरेशनल, 11+ वर्षे. यामध्ये पियाजे सांगतो की ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग वाढते, हायपोथेसिस बनवण्याची क्षमता निर्माण होते. पियाजे यांचे महत्वाचे कॉन्सेप्ट समजून घ्या. ॲसिमिलेशन म्हणजे नवीन माहिती जुनी माहितीशी जोडणं. एकॉमोडेशन म्हणजे नवीन माहितीमुळे आधीचा विचार बदलणं. इक्विलिब्रिएशन म्हणजे विचारांचं संतुलन राखणं. पियाजे यांच्या बाबतीत एक्झाममध्ये नेहमी येणारे मुद्दे लक्षात असू द्या. कॉन्झर्वेशन, इगोसेंट्रिझम वर्सेस एकॉमोडेशन. आता दुसरे महत्वाचे शास्त्रज्ञ म्हणजे लेव वायगॉस्की आणि त्यांची सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम थिअरी. वायगॉस्की म्हणतो की मुलं समाजातून शिकतात, संवादातून शिकतात, शिक्षकांच्या मदतीतून शिकतात. वायगॉस्कीची मुख्य कॉन्सेप्ट्स काय आहेत हे समजा. वायगॉस्की सांगतात की ZPD म्हणजे जे मूल स्वतः करू शकत नाही पण मदतीने करू शकतं. स्कॅफोल्डिंग म्हणजे शिक्षकाकडून मिळणारी योग्य वेळी दिलेली थोडी थोडी मदत. MKO म्हणजे जास्त माहिती असलेली व्यक्ती, म्हणजे शिक्षक, मित्र, पालक. परीक्षेसाठी महत्वाचे पॉइंट्स जे वारंवार विचारले जातात: ZPD, लर्निंग इज सोशल, लँग्वेज इन्फ्लुएन्सेस थॉट. आता तिसरे शास्त्रज्ञ आहेत लॉरेन्स कोहलबर्ग आणि त्यांची मोरल डेव्हलपमेंट थिअरी. कोहलबर्ग मुलांमध्ये नैतिकता कशी विकसित होते ते सांगतो. कोहलबर्गचे 3 स्तर सांगतात. पहिला आहे प्री कन्व्हेन्शनल, म्हणजे शिक्षा टाळण्यासाठी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी वागणूक. दुसरा आहे कन्व्हेन्शनल, म्हणजे समाजाचे नियम, पालकांचे सांगणे मानणे. आणि तिसरा आहे पोस्ट कन्व्हेन्शनल, म्हणजे स्वतःची नैतिक मूल्य तयार करणे. कोहलबर्ग यावर विचारले जाणारे मुद्दे किंवा प्रश्न कशावर आहेत हे लक्षात असू द्या. पनिशमेंट बेस्ड म्हणजे प्री कन्व्हेन्शनल, टीचर प्रेज म्हणजे कन्व्हेन्शनल. आता चौथे शास्त्रज्ञ आहेत BF स्किनर आणि त्यांची ऑपरेंट कंडिशनिंग थिअरी. स्किनर सांगतो की वर्तन रिएन्फोर्समेंटने बदलता येते. स्किनरचे कॉन्सेप्ट्स कोणकोणते आहेत हे समजा. स्किनर सांगतात की पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे चांगल्या वर्तनासाठी बक्षीस. निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे त्रासदायक गोष्ट काढून टाकणे. पनिशमेंट म्हणजे चुकीसाठी दंड. शेपिंग म्हणजे हळूहळू योग्य वर्तनाकडे नेणे. 5वे महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ म्हणजे एडवर्ड थॉर्नडाईक आणि त्यांची ट्रायल अँड एरर लर्निंग.
थॉर्नडाईकने उंदीर पिंजरा प्रयोगातून शिकण्याचे नियम सांगितले. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी दिलेले 3 मुख्य नियम लक्षात असू द्या. नंबर 1 आहे लॉ ऑफ रेडीनेस, नंबर 2 आहे लॉ ऑफ इफेक्ट आणि नंबर 3 आहे लॉ ऑफ एक्सरसाइज. आणि आता शेवटचे महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ आहेत हार्वर्ड गार्डनर आणि त्यांची मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी. गार्डनर म्हणतो, प्रत्येक मूल एकाच पद्धतीने बुद्धिमान नसतं. वेगवेगळ्या प्रकारच्या 8 बुद्धिमत्ता असतात आणि त्या म्हणजे लिंग्विस्टिक, लॉजिकल, स्पेशल, म्युझिकल, बॉडीली किनेस्थेटिक, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल, नॅचरलिस्ट. तर मित्रांनो, हे 6 शास्त्रज्ञ CDP मधील हृदय आहेत. हे समजून घेतलं तर तुमच्यासाठी CDP हा विषय खूप सोपा होईल. डेफिनेशन्स, एक्झाम्पल्स आणि टीचिंग इम्प्लिकेशन्स लक्षात ठेवा आणि तुम्ही हा भाग अगदी आत्मविश्वासाने सोडवू शकता. या विषयावर विस्तृत व्हिडिओ नक्की येणार. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासाला थोडासा का होईना मदत झाली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि CTET TETच्या आणखी उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी विसरू नका. धन्यवाद.